ज्याच्या ज्ञानी भाषे जगत जसा दोरीवरील सर्प दिसत हरिवळी ठाई सर्प जगत ते स्वतंत्राने स्वयंमान्य असे पूर्ण करुषी सदैव निष्काम वेद प्राप्ती कारणी भगावाराम तो नीच आहे आत्माप्त काम तरी मन कोणा करावे मी व्यापकं नामरूपयोः अधिष्ठानं बुद्धबोध्यं बुद्धे भोज्यत्तु निर्मलं परं सर्ववेदान्त वेद्यं प्रत्यक्परं महा मुक्तं यद् इति निश्चिता मतिः। श्री गणेशाय नमः, श्री कृष्णाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। विचार सागर रहस्य। या ग्रंथाचे रचयिते निश्चलदासजी महाराज आहे। त्यांनी हा ग्रंथ हिंदी भाषेत लिहिला, परंतु हिंदी भाषा ही दिल्ली प्रदेशात पूर्वीच्या 18व्या शतकातील योजली जाणारी भाषा आहे। आजही त्या भाषेचा इतका प्रचार किंवा त्याचा व्यवहार त्या भाषेतला व्यवहार होत नाही, आणि त्यातही त्यांनी हे सर्व पद्यामध्ये दोन रूपाने लिहिलं होतं किंवा चौपाई। तर इतर भाषांमध्ये तोच विषय कळावा म्हणून महाराष्ट्र प्रांतामध्ये त्या काळी आपल्या विनायक महाराज साखरे त्यांनी या ग्रंथाचा मराठी अनुवाद केला। त्यांच्या अगोदर हरभरे शास्त्री म्हणून होऊन गेले, त्यांनी याचा अनुवाद केला, परंतु त्यांनी दोहे ऐवजी ओव्यांमध्ये त्याची रचना केली, म्हणजे काव्यबद्ध असंच ते केलं। परंतु सर्वांना समजण्यासाठी सोपं जावं म्हणून काव्याचं ज्यांना विशेष ज्ञान नाही तर त्याच्यासाठी गद्यामध्ये म्हणजे आपल्या बोली भाषेमध्ये वैकुंठवासी साखरे महाराज यांनी याचा अनुवाद केला आणि सध्या तोच जास्त प्रचलित आहे। तर त्या ग्रंथाचा मराठी अनुवादाचा आपण आजपासून आरंभ करतो। त्या ग्रंथाचं नाव ठेवलं विचार सागर रहस्य। विचार अजून आपलं काही संस्कृत हिंदी त्याच्या टिप्पण्या याच्यापासून चिंतन होत राहील, पण सध्या एवढं लक्षात घेऊ का विचार शब्दामध्ये विचिर पृथक करणे, जसा हंस पक्षी हा दूध आणि पाणी वेगळं करतो तसं त्याच्यातलं पृथक्करण त्याला इंग्लिशमध्ये एनालिसिस असं म्हणतात, विश्लेषण असं म्हणतात। जसं धान्य आणि माती एकत्र मिसळली तर आपण माती आणि धान्य वेगळं करतो, तसं आपल्या जीवनामध्ये जे काही आत्मा आणि अनात्मा ह्या दोन पदार्थ एकत्र झालेले आहेत। देह आहे अनात्मा म्हणजे तो मी नाही, पण तो मीच असं वाटतो, वास्तव मी आहे आत्मा आणि देह आहे अनात्मा। त्या विचार शब्दाचा अर्थ आत्मा आणि अनात्म विचार, किंवा आपल्याला काही गोष्टी खऱ्या आहेत आणि काही गोष्टी खोट्या आहेत, सत्य आणि मिथ्या असं आपण म्हणतो। तर ते सत्य आणि मिथ्या याचा विचार, आत्मा आणि अनात्मा यांचा विचार, ह्याला म्हणजे ह्या दोघांना पृथक करणं म्हणून याचं नाव ठेवलं की विचार। परंतु हा विचाराचा सागर आहे, सागर म्हणजे समुद्र। तर समुद्रामध्ये जसं अथांग पाणी असतं तसं हा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये आपल्याला हा विचार हाच कोणी समुद्र आहे, ह्या विचाररूपी समुद्र आहे। याचा अर्थ आपण कितीही जरी विचार केला तर समुद्र म्हणजे सागर व्यापक अशा प्रकारचा जलाशय। तर तसा वेद आपण कालच पाहिला, अनंत वेद वेद अनंत आहेत, तर त्यामध्ये अनंत वेदातली जी जशी समुद्रामध्ये रत्न असतात, समुद्रामध्ये काही जलचर प्राणी पण असतात, समुद्रामध्ये रत्न पण असतात, तसेच समुद्रामध्ये असणारी त्याच्या गंभीर खोल अशा स्तरामध्ये असणारी जी रत्न, ती रत्न आपण त्याच्यामध्ये एकत्र करून वेचून घेतो किंवा आपण ती रत्न काढतो। त्याप्रमाणे
ह्या आत्मानात्म करताना आपलं जे ह्या सागरामधून तर आपण रत्न काढायचे, म्हणजे चांगल्या प्रकारचे आत्मस्वरूपाला सिद्ध करणारे किंवा आत्मस्वरूपाचं ज्ञान करून देणारे अशा प्रकारच्या प्रक्रियारूप रत्न त्या सागरामधून काढायचे. आणि ती रत्न काढणं याच्यासाठी ज्ञान पाहिजे. जसं आता समुद्रामध्ये काही लोक रत्न काढण्यासाठी जातात. तुम्ही विचार करा, एखादं जर खोल विहीर असेल आणि त्याच्यामध्ये आपण जर बुडी मारली तर आपलं दम जोपर्यंत तोपर्यंतच आपण काढू शकतो. खाली आपल्याला काही मोठे अलंकार पडलेले दिसले तर सगळे अलंकार जर गोळा करायला गेलं तर त्याचा दम त्याचा पुरला नाही तर तो मरून जाईल. तसं ह्या वेदाच्या अथांग समुद्रामध्ये अनेक असणारी सिद्धांत रत्न आहेत. तर जेवढे आपल्याला गोळा करता येतील यथाशक्ती यथामती, आणि त्याच्यातले जे रत्न भारी असेल मौल्यवान असेल ते रत्न आपण यथाशक्ती यथामती त्याचं आकलन त्याचं ग्रहण करण्याचा आपण प्रयत्न करावा. तसं रहस्यात्मक असणारं ज्ञान, कारण गीतेमध्ये सांगितलं उदंत ते गुह्यतमं प्रवक्ष्याम्यन सुयवे ज्ञानम विज्ञान सहितम यज्ञात्वा मोक्षसे अशुभात. या अशुभात म्हणजे संसारामधून जेणेकरून तुम्हाला मुक्तता प्राप्त होईल अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. पण हे ज्ञान गुह्यतम आहे, केवळ गुह्य नाही, गुह्य तर नाही. आपल्याला पाहतो ना आपण तरतम गुह्य, गुह्यतर आणि गुह्यतम, तर हे अत्यंत गुह्यतम म्हणजे गुह्यातील गुह्य अशा प्रकारचं हे अध्यात्म ज्ञान आहे. म्हणून या ठिकाणी हे रहस्यात्मक असणारे जे सिद्धांत त्या सिद्धांताला सिद्ध करण्यासाठी लागणाऱ्या ज्या प्रक्रिया किंवा विचार सरणी असं त्याला म्हणतात, तर ही सरणी आपल्याला आत्मसात व्हावी म्हणून हा ग्रंथ संपूर्ण अथांग वेदरूपी सागराचं मंथन करून काढलेले जे सिद्धांत आहेत ते कोणत्या वेदांत म्हणजे उपनिषदांचे जे सिद्धांत आहेत या ठिकाणी तुम्हाला लिहून घेण्याची काही फारशी गरज नाही. क्वचित एखादा शब्द लिहून घ्यायचा, कारण हे शब्द इतके येणार आहेत की ते तुमच्या एकदम परिचयाचेच होणार आहेत. आता सुरुवातीला काही आणि नंतर तुम्हाला काही वाटलंच काही तर नंतर पण विचारू शकता, कारण बोलण्याच्या ओघात एखादा शब्द थोडा कमी जास्त होतो. नंतर आपण ते शब्दकोश किंवा काही कोणाला विचारून त्याचा निर्दिष्ट सांगू शकतो. कधी एखादा शब्द थोडासा ओघात चुकीचा गेला, चुकीचा म्हणजे त्याचं आपण सांगताना स्पष्टीकरण पूर्णतः होत नाही आणि मग आपल्याला वाटतं की तोच अर्थ, तर त्याच्यापेक्षा चांगला अर्थ शब्दकोशामध्ये किंवा परिभाषा कोशामध्ये दिलेले असतात. ते अर्थ जेव्हा सांगत तेव्हा मी सांगत जाईल की लिहून घ्या, हे याच्यामध्ये लिहून घ्या. तोपर्यंत फक्त एकाग्रतेने आपण विषय समजून घेण्याचा जास्त प्रयत्न करायचा. नंतर हे शब्द इतक्या परिचयाचे होतात का विवर्त म्हणजे काय, परिणाम काय, उपादान काय, हे आपल्या एकदम अंगवळणी पडून जातं. फक्त दररोजचं सातत्य असलं म्हणजे ते काही विशेष नाही. म्हणून याच्यामध्ये अशा ग्रंथामध्ये विचार सागर म्हणजे अथांग असणाऱ्या वेदाचे जे सिद्धांत आहेत ते सिद्धांतामध्ये अनात्म्याला वेगळं करून आत्मस्वरूप रूप जे रत्न ते आपल्या हातामध्ये देण्यासाठी हे रहस्यात्मक ज्ञान प्रतिपादन करणारा अशा प्रकारचा हा निश्चलदासजी कृत ग्रंथ आहे. मूळ करते आहेत निश्चलदास. त्याचं जे आणखी टीका टिप्पणी लिहिलेल्या आहेत त्या पितांबरदासांनी लिहिलेल्या आहेत. स्वतः त्यांनी पण याच्यावर प्रवचन करताना त्याच्या काही विस्ताराने त्या ठिकाणी टिप्पणी दिलेल्या आहेत. आणि याच्या अतिरिक्त विचार सागर दर्पण म्हणून एक झालेले हरभरे शास्त्रींनी त्याचं मराठीत ओव्या केलेल्या आहेत. आणि या ठिकाणी वैकुंठवासी ब्रह्मनिष्ठ प्रातस्मरणीय वंदनीय साखरे महाराजांनी, विनायक महाराज साखरे किंवा दादा असं त्यांना म्हणतात, ते हे ग्रंथ शिकण्यासाठी काशीला गेले. 3.5 वर्षामध्ये त्यांनी संपूर्ण ही विचार सागर वृत्ती प्रभाकर ग्रंथ आणि त्याच्याबरोबर प्रस्थांतरे म्हणजे भाष्यासहित गीता, उपनिषद आणि ब्रह्मसूत्र या सर्वांचं अध्ययन केलं. आणि नंतर ते महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यानंतर हे जे काही आपल्याला मिळाले त्यांनी मिळवलेलं ज्ञानासाठी त्यांना फार कष्ट पडले. ते अनवाणी पायाने इथून काशीला गेलेले आहेत. असे आहे या स्थितीत 6 महिने काशीच्या घाटावर पण कुठल्या पंचगंगा घाटावर ते राहत होते, राहण्याची व्यवस्था नाही. अशा वेळेला दक्षिणामूर्ती म्हणून त्यांना एक श्रीगुरु भेटले. त्यांनी त्यांना काही
हे ग्रंथ शिकवले, त्यांची परीक्षा घेऊन शिकवले आणि नंतर प्रस्थांतरही सर्वच त्यांना काही शिकवलं. त्याचा बराच इतिहास आहे. हे सर्व झाल्यानंतर त्यांना असं वाटलं की ही जी गोष्ट त्यांच्या वडिलांकडून म्हणजे नारायण महाराज साखरे त्यांच्याकडून ते शिकत होते, तर आपल्या वडिलांनी ज्ञानेश्वरी सांगत असताना, गाथा सांगत असताना हे तर सर्वच आपल्याला सांगितलेले आहेत, फक्त हे सिद्धांत जे आहेत ह्या ग्रंथांमध्ये एकत्रित स्पष्टीकरण त्याचं झालेलं आहे. हे पाहून आपल्या महाराष्ट्र प्रांतातल्या सगळ्या लोकांना वेदांताच्या अधिष्ठानावर असणारं संत वाङ्मय हे चांगल्या प्रकाराने स्पष्टीकरण व्हावं म्हणून ते या ठिकाणी आले आणि त्यांनी याचा जो प्रचार प्रसार आहे तो त्यांनी सगळं संत वाङ्मय संशोधित केलं. संत वाङ्मयाचे जे अभंग, ओव्या त्यांचं स्पष्टीकरण आपल्याला शास्त्रशुद्ध तर्कशुद्ध पद्धतीनं होत नाही म्हणून त्यांनी हे विचारसागर आणि वृत्ती प्रभाकर या ग्रंथांचा अनुवाद केला. नंतर हे अद्वैत मकरंद गीता, काही अनेक ग्रंथ आणि अनेक मोठमोठे लेख, वादविवाद त्या ठिकाणी विद्वानांच्या बरोबर सच्चर्चा असं करून ह्या ग्रंथाचं निर्माण झालेलं आहे. तेव्हा हा कालच आपण पाहिलं की या ठिकाणी ग्रंथ छोटा असला तरी संपूर्ण जीवनाचं सार सर्वस्व सांगणारा अशा प्रकारचा हा ग्रंथ आहे. आणि हा ग्रंथ म्हणजे विचारसागरासाठी हा तरी एक प्रकरण ग्रंथ आहे. आपलं जे वाङ्मय आहे ते प्रसादिक वाङ्मय आहे, म्हणजे भगवंताच्या अनुग्रहाने तुकाराम महाराज म्हणतात, तुका तरी सहज बोले वाणी, तया घरी वेदांत वाहे पाणी. तुकाराम महाराजांच्या तयाचे विसाट शब्द सुखे मनो येती वेद, तरी ते देह सच्चिदानंद का न व्हावे ते. म्हणजे याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी एवढी योग्यता होती की त्यांनी सहज बिसाट अशा प्रकारचे शब्द म्हणजे काही विचार न करता या ठिकाणी पटकन त्यांच्या मुखातून जर शब्दाचं उच्चारण झालं तर ते वेदांताचं विवरण आहे. चौवेदाचे केलेसे विवरण अशी गोष्ट आहे. त्यामुळे काही लोक आपल्याकडे असे आहेत की हे विचारसागर, वृत्ती प्रभाकर ह्या कुबड्या कशाला पाहिजे संत वाङ्मयाला. जसा एखादा मनुष्य चालायला समर्थ नसेल तर त्याला वाकर घेऊन चालावं लागतं, तसे याची गरज काय आहे असे आपल्या अनेक लोक बुद्धिभेद करणारे आहेत. परंतु ज्ञानेश्वरीमध्ये असणाऱ्या ओव्या किंवा संतांचं वाङ्मयाचं स्पष्टीकरण हे वेदांत तत्वज्ञानावर अशा प्रकारचं विशुद्ध रीतीनं प्रतिपादन केलेलं असल्यामुळं जोपर्यंत आपल्याला ह्या ग्रंथातल्या प्रक्रिया चांगल्या प्रकाराने कळत नाही, याचा अर्थ विचारसागर, वृत्ती प्रभाकर शिकलाच पाहिजे असं काही नाही. पण मग ह्याच प्रक्रिया ज्ञानेश्वरीमध्ये स्पष्ट नसताना त्या तिथं तुम्हाला ऐकायला मिळाल्या पाहिजे. मिळून अर्थ काय झाला, ह्याच प्रक्रिया त्या ठिकाणी, त्यापेक्षा ह्याचं जर आपण अगोदर शिकलं तर आपल्याला त्याचं चिंतन करायला सोपं जातं. म्हणून आपण विचारसागरासाठी विचारसागर जेव्हा शिकतो तर त्यावेळेला आपल्या जीवनामध्ये फारसा मोठा प्रकाश पडत नाही. उलट असं होतं की त्यामुळं आपल्याला झालेले थोडंसं जे शब्दज्ञान आहे ते इतरांना, जसा एखादा PhD झालेला मनुष्य MA वाल्याला खाली समजतो, MA झालेला मनुष्य BA वाल्याला काही आपल्यापेक्षा हा कमी आहे असं समजतो, तसं विचारसागरात झालं ते आपले वारकरी लोक भोळे भजन करत असतात या ठिकाणी. समचरण दृष्टी विटेवरी साजेरी तेथे माझे हरी वृत्ती राहो. तर हा काय म्हणतो, हे भोळे आहेत वारकरी, सम निर्दोष मी समम ब्रह्म. त्या ठिकाणी ब्रह्म शब्दाचा, सम शब्दाचा अर्थ ब्रह्म असा केलेला आहे. आणि मग तो काय करतो, त्याच्यातच जास्त आपली शक्तीपणाला लावतो. आणि स्वामी महाराज सांगायचे की जसा एखादा बैल असतो, त्या बैलाला झुंजवायला दुसरा बैल असला की तो झुंजत राहतो आणि कोणी जर भेटलं नाही तर तो काय करतो, मातीत शिंग खुपसतो, आहे की नाही. तसं उगीच शब्दछल करण्याची सवय लागते. त्यापेक्षा संतांचं जे वाङ्मय आहे त्याच्यामध्ये ही एवढी विद्वत्ता असून तुकाराम महाराज म्हणतात, बोलविता धनी वेगळाची. या ठिकाणी मी साळुंकी मंजुळ बोलत सेवानी, बोलविता धनी वेगळाची. कायम्या पामरे बोलावी उत्तरे, परी त्या विश्वंभरे बोलविले. तुकोबाराय आपल्याकडे कर्तृत्व घेतात का, ज्ञानोबाराय आपल्याकडे कर्तृत्व घेतात का. एवढी ज्ञानेश्वरी लिहिली. आणि काय म्हणतात पुन्हा, तर किंबहुना तुमचे केले आणि धर्म कीर्तन सिद्धी गेले, तेथे माझे जे उरले पायिकपण, मग आता विश्वात्मके देवे. सगळं माझ्या गुरुंनीच केले. गुरुंनी काय, गुरुंनी मला ज्या स्थितीत ठेवलं ती काय देव हाती वाचेची, किंबहुना श्री निवृत्ती ठेविलो असे जये स्थिती, ते काय देव हाती वाचेचे. किती नम्रता आहे. संत वाङ्मय शिकलं तर नम्रता येते, आणि केवळ हे प्रकरण ग्रंथ शिकले तर ताठरता येते, आहे की नाही. उगीच नसता गर्व, त्या शब्दात त्यांनी
थोडेसे शब्द त्याला झाले तर त्याला असं वाटतं की मी मोठा विद्वान आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये हे संत वाङ्मय आणि हे जे प्रकरण ग्रंथ आहेत ह्याचा काय झाला पाहिजे, समन्वय झाला पाहिजे. समन्वय करत असताना तो कसा असला पाहिजे, सुमधुर असला पाहिजे, आपल्या जीवनामध्ये आनंद देणारा पाहिजे, सम्यक पाहिजे, यथार्थ पाहिजे, आहे की नाही, आणखी समतोल पाहिजे. संत वाङ्मय आणि वेदांत प्रकरण ग्रंथ हे दोन्ही समानच आहेत. अशा प्रकारे मानून आपल्या जीवनाची परिपूर्णता करण्यासाठी ह्या दोन्हींचाही उपयोग करता आला पाहिजे. काही लोक म्हणतात की याची काही गरज नाही आणि काही लोक म्हणतात संत वाङ्मयाची गरज नाही. परंतु संत वाङ्मय हे अत्यंत समृद्ध असल्यामुळं त्याच्यात इतक्या गोष्टी आहे की संत वाङ्मयात आपण जसजसे आता वेदांताचं आणखी गंभीर चिंतन करत जाऊ किंवा दुसऱ्या दर्शनशास्त्रांचं किंवा दुसरे भक्ती सिद्धांताचे प्रतिपादन करणारे श्रीमद भागवत किंवा नारद पंचरात्रागम, शांडिल्य भक्तिसूत्र, नारद भक्तिसूत्र, अशा अनेक प्रकारचे ग्रंथ भक्ती सिद्धांताचे आहेत, तत्वज्ञानाचे पण आहेत. तर त्याच्यामध्ये पाहिलं तर संत वाङ्मय इतकं श्रेष्ठ वाङ्मय आतापर्यंत जगात निर्माण झालं नाही आणि चंद्र सूर्य असेपर्यंत होणार नाही. ज्या संप्रदायामध्ये ज्या भाषेमध्ये हे संत वाङ्मय निर्माण झालं त्या भाषेत आपला जन्म झालेला आहे. म्हणून आपलं पहिलं कार्य काय, मराठी भाषेची सेवा करणं. कारण जर मराठी भाषा चांगली आली तर संत वाङ्मयाचा आपल्याला चांगल्या प्रकारे कळेल. दुःख बांधवडी आहे हा संसार. बांधवडी शब्दाचा कुठे काय अर्थ कळतो, बांधवडी म्हणजे बांधवडी, ऐकली आहे. तर असे काही शब्द आहे की आपल्याला खूप मराठी भाषेतून आपल्याला त्या शब्दांचा संग्रह जर केला आणि ह्या प्रक्रिया आपल्याला समोर असल्या तर शास्त्रशुद्ध पद्धतीनं, तर्कशुद्ध पद्धतीनं आपण याचं विवरण करू शकतो. काल परवा त्या सरांनी सांगितलं ना की पुढचा काळ जो आहे तर हा काळ आता आपल्याला केवळ भोळ्या श्रद्धेने किंवा लोकांना पिचीशी आई आगे धकाई मागून आलं तसं चालेल असे लोक स्वीकारणार नाही. लोक आता बौद्धिक स्तर त्यांचा उंचावलेला आहे. लोक तुमच्या अध्यात्माकडे कोणी प्रवृत्त झालं नसतं पण विज्ञानाने सर्वांचं समाधान होत नाही. की मोठा शास्त्रज्ञ असला, मोठा श्रीमंत झाला तरी जोपर्यंत त्याच्या जीवनात दुःख आहे तो दुःख सगळ्यांच्या जीवनात आहे की नाही. केवढाही मोठा वैज्ञानिक झाला तर त्याच्या जीवनात दुःख आहे की नाही. नील आर्मस्ट्रॉंग तो चंद्रापर्यंत पोहोचला आणि परवा मरण पावला, आहे की नाही. मग अशा वेळेला त्याला मरणाचं भय आहेच की नाही. वार्धक्य झालं तर वृद्धक्याचं भय आहेच की नाही, दुःख आहेच की नाही, त्याला सगळं दुःखच आहे. त्यामुळे लोकांना आणि त्याला सुखाच्या प्राप्तीची इच्छा आहेच की नाही. जोपर्यंत लोकांना दुःख निवृत्तीची आणि सुखप्राप्तीची इच्छा आहे तोपर्यंत कोणत्याही भौतिक विज्ञानाने त्यांचं समाधान होणार नाही. ते तुमच्या पायाजवळ येणार. कारण दुसरं काही प्रयत्न केलं, नाना साधनांच्या केल्या घटपटा परी त्या न पोहती याच्या दारवंटा. सुखाच्या उंबरठ्यापर्यंत सुद्धा भौतिक उपाय पोहोचू शकत नाहीत आणि त्यावेळेला त्या सुखासाठी दुसरा लोक कोणता तरी उपाय शोधतात. जर सुखासाठी लोक जादूटोना, तंत्र मंत्र, ऐकी नाही यांच्या नादी लागतात तर आपल्याजवळ शाश्वत असणारा उपाय, तो उपाय जर आपण त्यांना देत असू तर ते लोक आपल्याजवळ उपस्थित होणार. पण उपस्थित झाल्यानंतर इतर लोकांचं जसं आहे तसंच आपलं असं जर असलं तर ते लोक आपल्याजवळ येणार नाही. लोक आता विचारणार तुम्हाला की तेथे माझी हरिवृत्ती राहो आणि न लगे माहिक पदार्थ का नको, तिथंच माझी वृत्ती का राहावी, ह्याविषयी तुम्हाला विचारणारच. मग त्यावेळेला माईक म्हणजे काय, समचन दृष्टीच्या ठिकाणी आपली वृत्ती का स्थापन केली पाहिजे, त्याने मिळणारा अनुभव आपल्याला असला पाहिजे, त्याला आपल्याला साधन योग्य सांगता आलं पाहिजे, त्या साधनाने त्याला अनुभूती आली पाहिजे. मग तो काय म्हणेल, आता मी तुमचे चरण न सोडी. तुकोबारायांना पांडुरंग परमात्म्याची अनुभूती आली. मग तुकाराम महाराज म्हणतात मी तुझे चरण, विठोबाराय मी तुमचे चरण सोडणार नाही. तसं आपण जर लोकांना वैज्ञानिक सुखाला कंटाळून किंवा वैज्ञानिक दुःखाला, विज्ञान सुख देतं तसं दुःख पण देतं, आणि अशा वेळेला जर तुमच्याजवळ ह्या अध्यात्माचं त्यांचं समाधान करून देणारं, शंकांचं समाधान करून देणारं, तर्कावर तर्क प्रतिष्ठित असं जर आपण यांना ह्या विचारसागर, वृत्ती प्रभाकर असे जे प्रकरण ग्रंथ आहे, वास्तविक हा विचार वेदांत शास्त्रामध्ये विस्ताराने आलेला आहे, आणखी बारकाव्याने आलेला आहे, पण ते ग्रंथ खूप आहेत. त्यांच्या ग्रंथात आपलं आयुष्य सुद्धा पडणार नाही. दुसरी गोष्ट,
प्रवेश नाही, त्यामुळे काही शब्द कळतात आणि काही शब्द कळत नाही. असं केलं तर आपल्याला साकल्याने त्याचा अर्थ कळत नाही. संस्कृत कळते पण थोडी कळते आणि काही कळत नाही, आणि अशा वेळेला सगळ्या ग्रंथाचा अर्थ लावायचा म्हटलं तर मग काय होतं, आपल्याला समाधानकारक असं आपलं चिंतन होत नाही. म्हणून ह्या दयाघन अशा आधुनिक या शतकातील किंवा ह्या 2 शतकातल्या संतांनी हे अशा प्रकारचं मराठी प्रकरण ग्रंथ लिहून ठेवले. उदाहरणार्थ पंचीकरण किंवा हे विचारसागर, वृत्ती प्रभाकर, लघुवाक्य वृत्ती असे जे ग्रंथ केले ते त्या ग्रंथाच्या आधारे वेदांताच्या म्हणजे जे उपनिषदातले सिद्धांत संस्कृत न शिकता देखील आपल्याला आत्मकल्याणासाठी भाषेचं तर काय केली, आणि प्राकृत काय चोरापासून आली. कोणत्याही भाषेचा काही कारण नाही. आपल्याला कशाचं आपलं कर्तव्य काय आहे की आपल्याला यथार्थ वस्तू कळून घेणं, आणि त्याच्यासाठी हे मराठी भाषेत केलेला हा प्रपंच आहे त्यांनी. आणि त्याच्यामध्ये हा विचारसागर नावाचा ग्रंथ आहे. यामध्ये त्यांनी गणेशाला वंदन केलेले आहे, नंतर आपली इष्टदेवता श्रीकृष्ण परमात्म्याला वंदन केलेले, आणि गुरुभ्यो नमः आपल्या इष्ट गुरूंना केलेलं वंदन आहे. म्हणून आपल्याला एक चिंतन चाललं होतं की आपण असं कधी हे म्हणजे चिंता करण्याचं कारण नाही की आता पुढं हे जे लोक आहेत विज्ञानाचं खूप धावतं युग आहे आणि मग त्याच्यामध्ये आपल्या अध्यात्माला स्थान राहील की नाही. अध्यात्म ही सद्वस्तू आहे, सत्य आहे. सत्य हे त्रिकाला बाधित असतं, कोणत्याही काळात त्याचा बाध होत नाही. विज्ञानाचे सिद्धांत जे ना अगदी ज्याला आपण म्हणतो ना गणितासारखं तंतोतंत बेदोनी 4, जगात कुठे बेदोनी 4, पण असे काही शास्त्रज्ञ आता उदित होतात की त्याच्यामध्ये थोडा थोडा फरक, ते गणिताचे सिद्धांत सुद्धा पूर्वीचे मागे पडतात, त्याचा भूमितीचे सिद्धांत मागे पडतात, भौगोलिक हे सिद्धांत मागे पडतात, इतिहासाची नवीन नवीन संशोधनं होत राहतात. शिवाजी महाराजांचा जन्म नेमका कोणता, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कोणत्या साली, कोणत्या वारी, कोणत्या तिथीला झालं, सारखी चालू आहे आणि बदल होतात. जुनं मागे पडतं, नवीन स्वीकारावं वाटतं. पण ह्याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये सर्व काय आहे एकच आहे. एकदा सांगितलं ना ब्रह्म सत्य, ब्रह्म सत्यच आहे. जगन मिथ्या, जगन मिथ्याच आहे. जीव ब्रह्मैव नापरा, तो नापराच आहे. म्हणजे जीव ब्रह्माहून भिन्न नाही. हे सिद्धांत आकाट्य सिद्धांत आहे, गणितांपेक्षाही अधिक तंतोतंत आहे. आणि हे जर तंतोतंत सिद्धांत घेऊन आपण जर लोकांच्या बाजारात गेलो तर या ठिकाणी ह्या सिद्धांताचं कोणीही खंडन करू शकत नाही. कारण हे वेदांनी अपौरुषेय वेदांनी सांगितलेले सिद्धांत आहे. याला 3 गोष्टी आहेत. एक श्रुती, वेदाचा आधार आपल्याजवळ आहे. दुसरी गोष्ट युक्ती, आपण अनुमानाच्या द्वारा ही गोष्ट सिद्ध करू शकतो. आणि तिसरी गोष्ट आहे अनुभव. कोणीही आपल्या बरोबर चर्चेला बसलं तर श्रुती प्रमाण आपल्या समोर आहे. दुसरी गोष्ट युक्ती, आपल्याजवळ त्याला योग्य लागणाऱ्या उपपत्ती, दृष्टांत आपल्याजवळ. आणि तुकाराम महाराज असं म्हणतात, हागी माझा अनुभव भक्तिभाव भाग्याचा. माझा हा स्वतःचा काही अनुभवे आले अंगा, ते या जगा देत असे. अनुभवाचा कोणीही आपला करू शकत नाही, म्हणजे अनुभवाचा कोणी निषेध करू शकत नाही. अशा प्रकारचं हे अबाधित स्वरूपाचं, त्रिकालाबाधित स्वरूपाचं अविनाशी असं हे ज्ञान आहे. आणि ज्या ज्ञानामध्ये मनुष्याला आनंदाचं म्हणजे अखंड किंवा त्याला आपण म्हणतो घनानंद अशा प्रकारची स्थिती आपल्याला प्राप्त होते की जे ज्ञान झालं असताना प्राप्त होणारा आनंद हा अविनाशी आनंद असतो. पुन्हा जे ज्ञान आहे हे ज्ञान आपल्याला सोडून कधीही जात नाही, कारण ते आपलं स्वरूपच आहे. साखर जशी गोडी जशी साखरेला सोडत नाही, तसं ह्या आनंदाला हे ज्ञान कधीही सोडत नाही. आणि हे आनंद आणि ज्ञान म्हणजे आपल्याला असं म्हणायला कधी लागत नाही की अमक्या गोष्टीचं मला थोडं ज्ञान आहे आणि थोडं अज्ञान आहे, की अमक्या गोष्टीचं ज्ञान झालं आणि आता विसरलं. जे कधी विसरायचं काम नाही, पुन्हा आठवायचं काम नाही, एकदा झालं की झालं. याचे श्रुती प्रमाणाने झालेलं ज्ञान आहे. जसं आपल्याला मी पुरुष आहे याचं सारखं चिंतन करावं लागतं का? नाही. मी स्त्री आहे, मी स्त्री नाही याचं चिंतन करावं लागतं का? नाही. मी स्त्री नाही तर नाही नाही काय म्हणायचं, मी पुरुष आहे तर आहे काय म्हणायचं. त्याप्रमाणे एकदा झालेला शास्त्र प्रमाणाने जो अनुभव आहे त्या अनुभवाचं माणसाला विस्मरण झालं, पुन्हा स्मरण करायचं, अज्ञान झालं, पुन्हा त्याचं ज्ञान करून घ्यायचं, असं काहीही करून घ्यावं लागत नाही. आता हे पुस्तक आहे, हे ज्ञान झाल्यावर हे पुस्तक आहे, पुस्तक आहे, हा घट नाही, हा घट नाही, असं काही चिंतन करावं लागतं का? तसं जर आपल्याला ह्या शास्त्रप्रमाण्याने अहम सच्च, मी सच्चिदानंद ब्रह्मरूप आहे असं एकदा ज्ञान झालं की त्या ज्ञानाची आवृत्ती सुद्धा करण्याची गरज पडत नाही. अशा प्रकारचं हे ज्ञान आहे. आणि हे सगळ्या मानव मात्रांची आतली मागणी, सगळ्यांची मागणी काय आहे की मला
कोणाला वाटतं की मला दुःख व्हावं, मज लागी दुःख व्हावे, आईशी कोणी भावीना जीवे. मला मूर्ख म्हणावं असं कोणाला वाटतं का? नाही, कारण मला मी काय आहे, ज्ञान स्वरूप आहे की नाही. आणि मरावं असं कोणाला वाटतंय का? मरावं. माणसाच्या 3 मागण्या कायम आहेत. काही स्वामी महाराज म्हणायचे त्याच्याबरोबर अद्वयाचा समावेश करा. म्हणजे सचेद आणि आनंद याची सगळ्यांची मागणी आहे. म्हणजे सत म्हणजे मला कधीही मरण असू नये, हे सगळ्यांची मागणी आहे की नाही. नंतर मला नित्य आनंद असावा असं कोणाला वाटतं की सगळ्यांना वाटतं का? सगळ्याच प्राणी मात्रांची मागणी. आमिबापासून हिरण्यगर्भापर्यंत सगळ्यांना मी अमर व्हावं ही इच्छा आहे. आणि अमर राहिलं, झाड वृक्ष हिमालय किती वर्षाचा आहे, परंतु हिमालयासारखं दगड रूपाने राहावं वाटतं का? नाही, मला ज्ञान व्हावं असं वाटतं. बरोबर आहे की नाही. आणि सगळं ज्ञानही झालं, आणि जर त्याला त्याच्या ठिकाणी ज्ञान झालं, त्रिकालाबाधित म्हणजे त्याचे सत्ता अखंड आहे, पण आनंद नसला तर त्या जीवन असं वाटतं का? नाही. म्हणून स्वामी महाराज म्हणायचे लहान मुलाला सुद्धा जर कोणी म्हणलं मर, तर आगा मरा हा बोलूनच साहती, आहे की नाही. मेलियावरी तरी रडती. आता बाकीची गोष्ट सोडून द्या, असते न जात गेली ते गैरसपणी, आहे की नाही. असलेलं चांगलं प्राप्त झालेलं जीवनाचा उपयोग करत नाही ते सोडून द्या, पण मर हे बोलणं सुद्धा त्यांना सहन होत नाही, आहे की नाही. नंतर एखाद्याला तू वेडा म्हणलं तर कोणाला सहन होतं का? सहन होत नाही. मला ज्ञानी म्हणलं तर बरं वाटतं की नाही, आहे की नाही. आणि दुःख कोणाला असं वाटतं का? नाही. तर त्याला काय वाटतं? आनंदी असावं असं वाटतं. जर आपण कोणाला जर म्हटलं, बघा एखाद्या माणसाला म्हटलं की तुमच्या मुखाकडे पाहिलं की माणसाला एकदम तुमच्या सुटकी तोंडाकडे पाहिलं की आम्हाला कसं तरी सुतक पडल्यासारखं वाटतं, असं जर म्हटलं तर हे कसं बरं वाटतं का? नाही. तर अशा प्रकाराने त्याचं कारण आहे. स्वामी महाराज सांगायचे माणसाला मरावं का वाटत नाही? तो अमर आहे म्हणून वाटत नाही. वस्तुस्थितीनं तो अमर आत्मा आहे. त्याला अज्ञानी म्हणणं का आवडत नाही? तो ज्ञान स्वरूप आत्मा आहे. त्याला दुःखी का आवडत नाही? कारण तो आनंद स्वरूप आत्मा आहे. बरं, ते असं नाही सत वेगळं, चित्त वेगळं, आनंद वेगळं. जे सत आहे त्रिकालाबाधित तेच ज्ञान स्वरूप आहे. जे ज्ञान स्वरूप आहे तेच काय आहे? पुन्हा आनंद स्वरूप आहे. आणखी एक माणसाला एक वाटतं सगळ्यात, आता जेवढे बसलो आपल्या प्रत्येकाच्या बुद्धीचा स्तर वेगळा आहे, परंतु जर परीक्षेमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा असा वाटतं आपल्याला? प्रथम क्रमांक माझाच यावा. बरं, प्रथम क्रमांकाचे आता एक आपल्या परीक्षेमध्ये कोणी सांगितलं की एकाने बक्षीस घेण्याचं नाकारलं, तर ते का नाकारलं? तर तो नंबर दोघांना आला. तो नंबर म्हणजे 50 पैकी 50 मार्क दोघांनाही पडले. आता ते परीक्षा काय करणार? दोघांना बक्षीस विभागून देणार ना. त्यांनी सांगितलं मला बक्षीसच नको. मग ते म्हटले असं करू, जे बक्षीस 1 नंबरला द्यायचं ना ते दोघांनाही देऊन टाकू. तरी ते म्हणे मला नको. का बरं? आता काय बिघडलं होतं का काही? तरी पण त्याला काय वाटतं की नंबर माझाच आहे, मीच आदू आहे, माझ्या स्पर्धेतला माझ्या तुलनेचा कोणी नको, माझ्यापेक्षा कमी पाहिजे, पण माझ्या तुलनेत काय त्याला म्हणतात झाले भाऊ, होतील भाऊ, आहे की नाही, आहेतही भाऊ, परंतु या सम हा माझ्यासारखा कोणी मीच आहे. म्हणजे त्याला म्हणतात आद्वय, आहे की नाही. त्याला म्हणतात आद्वयी स्वरूप. तर अशा आद्वयी स्वरूपाची मागणी. बरं, आता आपल्या सगळ्यांना वाटतं की नाही? खरं सांगा, बारकाईने विचार केला तर आपल्याला त्रिकालाबाधित सद्रूपाने असं वाटतं स्वयंप्रकाश, मी सगळ्या जगाचं प्रकाशन करीत, पण माझं प्रकाशन करण्यासाठी दुसऱ्या कोणाची आवश्यकता पाहिजे का? नाही. आपल्या साधं कोणी बोलला की तू असं आहे असं म्हणलं तर हा म्हणतो मी तसा नाही. तो म्हणतो पण मी सांगतो ना तू असं आहे. माझं काय येते काय? मन जाणे पापा तुका म्हणे माय बापा. माझं मला कळते, आहे की नाही. मला कोणाचं सांगण्याची गरज नाही. का? तर खरोखर तसाच आहे. माझा आत्मा हा स्वयंप्रकाश आहे, सगळ्या जगाचं प्रकाशन करतो. त्याच्या प्रकाशनासाठी कोणाची आवश्यकता नाही. मी आनंद घन अशा प्रकारचा आहे. दुःख माझ्या स्वप्नात देखील नाही. आणि माझी सत्ता त्रिकालाबाधित आहे. त्या सत्तेचा विनाश करणारा कोणीही नाही. ना सता काय ना सतो विद्यते भावः आणि ना भावो विद्यते स्वतः. जी सद्वस्तू आहे तिचा कधी अभाव होत नाही, आणि जी अभावात्मक वस्तू ती कधी अस्तित्वात येत नाही. आणि हेच खरं असणारं जे अस्तित्व, सद्रूपत्व, चिद्रूपत्व, आनंद रूपत्व, आद्वयत्व हे आपलं खरं स्वरूप आहे. आणि वेदांत त्याचा आपल्याला परिचय करून देतो. किंबहुना संत सुद्धा आपल्याला हे सांगतात, देवची बरे, देवची बरे, तुका म्हणे खरे तुम्हीच देव स्वरूप आहात. तुकाराम महाराज सांगतात की नाही, तुम्हाला मरण्याची भीती वाटते, तुकाराम महाराज लगेच सांगतात काय? अमर आहा, अमर आहा, खरे की पहा
खोटे हे. मग अमर आहे तर आम्हाला का कळत नाही? न म्हणा देह माझा ऐसा मग भरवसा कळेल, आहे की नाही? तुम्ही देहाला मी म्हणता त्यामुळे अमर आत्मा कसं काय तुम्हाला कळेल? तुम्ही देहाला मी म्हणू नका, आहे की नाही? देह मी हे नव्हे सरे आणि उरला उरे विठ्ठल, हे संत हेच सांगतात. परंतु ह्या ज्या प्रक्रिया आहेत, ह्या प्रक्रिया करण्यासाठी यांनी प्रकरण ग्रंथ लिहिले. सुरुवातीला हे आपल्याला शुष्क वाटतात. संत वाङ्मयात आपण भजन करत करत, गायन करत करत एक वेगळ्या प्रकारचा आनंद घेतो. परंतु तो आनंद घेताना बरेच वेळा गायनाचाच आनंद राहतो, आहे की नाही? किंवा ते शब्दाचं जे माधुर्य लालित्य त्याचाच आनंद राहतो. त्याचा अर्थाच्या गाभाऱ्यात आपण जात नाही. म्हणून आपल्याला आजच सकाळी गीता सुगीता कर्तव्या किमन्येही शास्त्र विस्तरे, मी वाचलं किमन्येही शास्त्र विस्तरे, काय या स्वयं पद्मनाभस्य मुख पद्मात विनिसृता असं सांगितलेलं आहे. तर ते म्हणतात गीता सुगीता कर्तव्या. गीता आहे परंतु ती सुगीता कर्तव्य. इथे एक संन्यासी महात्मा आले होते वृंदावनचे आणि ते सगळ्या आळंदीमध्ये विद्वानांच्यात जायचे, सगळ्यांची चर्चा करायचे आणि ते म्हणायचे की तुमचं चिंतन मला एवढ्या श्लोकाचं सांगितलं तर मी समजेल की आळंदीमध्ये गीतेचं अध्ययन चाललेलं आहे. तर ते म्हणायचे काय आहे की गीता सुगीता कर्तव्या किंवा अन्यही शास्त्र विषय. गीता ही सुगीता केली पाहिजे, गीता ही सुगीता केली पाहिजे. अन्य शास्त्रांचा विस्ताराचा काय उपयोग असं म्हणतात. आपण मंगलाचरण करतो ना, त्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं तर ते म्हणतात या स्वयं पद्मनाभस्य मुखात, जी स्वतः पद्मनाभ श्रीकृष्ण परमात्म्याच्या मुखातून उच्चारित झालेले आहे, विनिसृत बाहेर पडलेले आहे. तर गीता सुगीता कर्तव्याचा अर्थ सांगा. आणि ते महिना 2 महिने होते जवळजवळ, कधी त्यांनी सांगितला नाही. आणि त्यांनी नंतर सांगितलेला, आम्ही म्हटलं तुम्ही केवळ आम्हालाच विचारता, तुमचा अर्थ काय आहे ते सांगा. याचं काय सांगायचं ते सगळ्यांना विचारलं, काय माझं समाधान झालं नाही. आणि त्यांनी एकच वाक्य सांगितलं आणि तेच वाक्य आज मला सापडलं. तर ते त्यांनी सांगितलं गीता सुगीता कर्तव्या म्हणजे गीता ही पहिल्यांदा वाचायची आणि नंतर सुगीता कर्तव्य म्हणजे त्याचा अर्थ काय आणि खरा त्याचा भाव काय, म्हणजे त्याचं अभिप्राय काय, याला जाणून घेणं याला म्हणतात गीता सुगीता कर्तव्य. म्हणजे त्याचा अर्थ जाणला पाहिजे. नाहीतर ज्याचं नाव आपण घेतो त्या नावाचा अर्थ जर माहित नसेल, पण नुसता अर्थ माहित नाही, तर त्या अर्थाचा भाव सांगण्याचा, त्याला सांगायचे काय भगवंताला हे जर आपल्याला कळलं, ते आपण अनुष्ठानात आणलं, त्याचा अनुभव घेतला, तर मग आता अनुभूतीसाठी सगळी शास्त्र आहेत ना. मग जर गीतेतूनच तुम्हाला अनुभूती प्राप्त झाली तर किमन्येही शास्त्र विस्तरे, त्याला दुसऱ्या शास्त्रांचा विस्तार करण्याची किंवा विस्ताराने चिंतन करण्याची काय गरज आहे असं त्यांनी सांगितलं. तर आपलं चिंतन याच्यासाठी चाललंय की बऱ्याच वेळेला आपल्याला बुद्धिभेद होतो. आपल्याही मनात कधी कधी वाटतं, स्वतःच वाटतं एवढं आपलं भजनानंद, त्याची आपली असणारी परंपरा हे आणि शुष्क चिंतन, पुन्हा घटाकाश मठाकाश, हे माया ब्रह्म, हे विठ्ठल 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 म्हटलं तर अदृष्ट तरी निर्माण होतं. या ठिकाणी यांनी काय निर्माण होणार आहे की नाही? बरं त्याच्यातूनही आता केवळ एकदा ऐकलं एवढ्याने काय राहणार, याचं पुन्हा वेदांत वाक्य सदा म्हणतात, कायम पुन्हा याचं चिंतन करायचं. याच्यामुळं आपलं काही साधन भजन कमी होतं, अशाही प्रकारचं आपल्याला एक शंका येते. काही लोक म्हणतात की हे कानावर सुद्धा घेऊ नये, अशापासून सांगणारे लोक आहे. किंवा काही लोक म्हणतात याला थोडंसंच महत्व द्यावं, परीक्षेच्या अभ्यासक्रमात येणं विचारसागर पंचदशी तेवढंच घ्यावं, बाकीचं खरं काय, खरं आपल्याला ज्ञानेश्वरीचं चिंतन करायचंय, गीतेचं चिंतन करायचंय, असं आपल्याला बुद्धिभेद होतो. आणि याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की जर आपण हे चिंतन करत असताना तेवढ्या वेळात आपलं, जर समजा 1 तासाचा पाठ आहे तर 1 तासात आपला समजा काही 5000 ज्याचा जसा मंत्र असेल जप होईल, कोणाचा 1000 होईल, कोणाचा जास्त होईल. तर ते जप नाही, ध्यान नाही, काही नाही, आणि याच्यामध्ये बसून सारखं ह्या शब्दांचंच आपण प्रपंच करत असतो. हे योग्य आहे की नाही असं आपल्याला पण कधी कधी वाटतं. आपण उद्धारासाठी चिंतन करतो, पण आपल्याला मिळालेला मार्ग योग्य आहे की नाही असं आपल्याला वाटतं. त्यासाठी याच्यामध्ये मधुसूदनी टीकेमध्ये कुठल्या तरी स्मृती ग्रंथातलं उदाहरण दिलेले, आता ते काही आठवत नाही, सगळा श्लोक नाही, पण त्याचा अर्थ त्यांनी असा दिला की ज्या वेळेला आपण ह्या वेदांत श्रवणासाठी जातो, वेदांत श्रवणासाठी जात असताना आपल्याला असं वाटलं नाही पाहिजे किंवा याच्यामध्ये आपला काल जो आहे तो कालाचा अपव्यय होतो असं कधीच वाटू नये. म्हणून या ठिकाणी त्यांनी प्रमाण दिलेले मधुसूदनी टीकेमध्ये गीतेच्या, की आपण आपल्या घरापासून वेदांत श्रवणासाठी जात असताना एक टाकलेला पाऊल 80 कृच्छ्र आणि चांद्रायन
व्रत केल्याचं पुण्य लागतं असं सांगितलेलं आहे. 80 कृच्छ्र आणि चांद्रायण व्रत. त्याचा नियम असा आहे की कृच्छ्र व्रत आणि चांद्रायण व्रत. चांद्रायण म्हणजे समजा आज प्रतिपदा असली तर प्रतिपदेला एकच घास खायचा, द्वितीयेला 2 घास. काय करायचं, एक घास कमी करत यायचं. अशा प्रकारचं अमावास्याला ते व्रत संपतं. म्हणजे 1 महिन्याचं व्रत झालं, बरोबर ना, 1 महिन्याचं व्रत झालं. आणि कृच्छ्र व्रत म्हणजे आपण पूर्वीचे तपस्यावान लोक होते, या कृच्छ्रादी व्रताचं पालन जे आपले वैशेषिक दर्शनाचे कोण कनाद मुनी, त्या कनाद मुनींनी याचं फार मोठी अनुष्ठानं केली होती असं सांगतात. कनम अत्ती कनादा. तर त्याच्यामध्ये काय करतात की आपल्याला जे अन्न मिळवायचं ते अन्न बाजारात जिथं धान्य विक्रीचे केंद्र असतात, बाजार तळ, तर त्याच्यामध्ये ते धान्याचे व्यापारी विकून काहीतरी धान्याचे कण तिथं सांडलेले असतात. संध्याकाळी ते वेचून आणायचं आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. किंवा ज्या वेळेला शेताची कापणी होते तिथं काही कंस वगैरे सरवा म्हणतात त्याला, तो जो पडलेला असेल ते कण गोळा करून आणायचे आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. ही एक तपस्या याच्यामध्ये स्मृतिग्रंथामध्ये किंवा काही वेदामध्ये सांगितलेले आहे. तर त्याचं अनुष्ठान जो करतो त्याला विशेष अशा प्रकारचं अदृष्ट उत्पन्न होतं. आता बघा, 1 कृच्छ्र व्रत करायला किती लागतं, 1 महिना लागतो. चांद्रायण एका पावलाला 1 कृच्छ्र आणि 1 चांद्रायण व्रताचं पुण्य प्राप्त होतं. जर या ठिकाणी त्याचा काळ आहे ना, तर 80 कृच्छ्र आणि चांद्रायण व्रत केल्याचं श्रवण करणाऱ्या, वेदांत श्रवण करणाऱ्या पुरुषाला अदृष्ट प्राप्त होतं असं सांगतात. मग 80 म्हणजे किती झाले, 12 सख 72, ऐक नाही, 12 7 84, म्हणजे जवळजवळ 5.25 वर्षाचा काल आहे. तर 5.25 वर्ष कृच्छ्र आणि चांद्रायण व्रत केल्यानंतर 5.25 वर्ष जेवढं पुण्य निर्माण होतं तेवढं वेदांत श्रवणासाठी जाताना टाकलेल्या 1 पावलाचं पुण्य निर्माण होतं. असं कोणी सांगितलं, शास्त्राने. तुम्हाला जप केल्याने, ध्यान केल्याने, व्रत केल्याने पुण्य होतं हे कोण आहे, शास्त्रच सांगतंय. का पुण्यपाप तुम्हाला कुठं दिसलं, त्याला प्रमाण कोण आहे, शास्त्र. आणि तेच शास्त्र काय सांगतं, वेदांत श्रवणाला प्रवृत्ती होणाऱ्या पुरुषाला काय होतं, पुण्य. मग आता तुम्हाला पुण्याची काळजी करायचं कारण आहे का, उलट असं हे विनोदाचा भाग आहे, लक्षात घ्या. ज्याचं स्थान जितकं लांब असेल त्याला काय होतं, जास्त पुण्य होतं, आहे की नाही. ज्याचं स्थान जितकं लांब आहे त्याला तेवढं कृच्छ्र चांद्रायण व्रत केल्याचं पुण्य होतं. म्हणून आपण अशा प्रकारचं हे काही अज्ञात ज्ञापकत्व शास्त्राचे शास्त्र, जी गोष्ट आपल्याला अज्ञात आहे, आपल्याला पाप पुण्य स्वर्ग नरक काही दिसले का, हे सगळ्याला काय प्रमाण काय आहे, तस्मात शास्त्रम प्रमाणंते, ऐका ना, कार्य व्यवस्थित. म्हणून वेदांत श्रवण करणाऱ्या मनुष्याने बघा, नुसतं येताना एवढं पुण्य, वेदांत कथेत बसताना एवढं पुण्य, येताना. आता इथं बसलं तर त्याला त्या त्याला जर श्रवणाला प्रवृत्त झाला आणि त्याला ते श्रवण कळलं तर त्याला पुण्य निर्माण होईल की नाही, का अधिक पुण्य निर्माण होईल. येण्यात एवढं पुण्य आहे तर बसण्यात काय आहे, जास्त, कळण्यात पटण्यात त्याच्यापेक्षा अधिक. आणि ते जर आपल्याला कसं राहता आलं, सुख दुःख समान सकळ जीवांचा, कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्ल, तर धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे आपल्याला होईल. आणि समजा आपण रंगूनच गेलो, आपल्याला भानच नाही द्यायचं, कुत्ता जाणे चमडा जाणे, आहे की नाही, असं जर झालं तर त्या पुण्याला काय त्या कोणत्याही प्रकारची उपमा नाही. अशा प्रकारचं ही वेदांत श्रवणाचं फलश्रुती सुद्धा शास्त्रानेच कथन केलेली आहे. म्हणून आपल्याला कधी कधी आपलं स्वतः असं प्रकारचं उत्थान होतं, कधी कधी दुसरे आपल्याला प्रतिपादन करतात की तुम्ही हे जे करताय हे योग्य नाही. परवा एक जण आले, त्याने आपल्याला भरपूर ग्रंथ काही आणून दिले, त्यांचं वय झालेले, आता त्यांचं डोळेच भरून आले एकदम. ते म्हणायला लागले, तुम्ही हे काय सारखं विचारसागरण पंचदशीने करत बसला, सगळ्यांनी एकत्र बसून सामुदायिक नामस्मरण केलं नाही, पण त्यांच्या दृष्टीने वेदांताचा काहीच उपयोग नाही. त्यांच्या डोळ्यातून पाणी आले. ते म्हणे, तुम्ही तरुण मुलं हे असं म्हणे, तुम्ही 8 तास जर पंचदशीचा अष्टादशा करता तर 8 तास नामस्मरण केलं असतं किती उपयोग झाला असता. अरे विठ्ठलाचं वास्तविक काय स्वरूप आहे त्याच्याकडे जाण्यासाठी संतांनी सांगितलेला, शास्त्रांनी सांगितलेला मार्ग, त्या मार्गाचं ठीक आहे. ते म्हणे, आता तुम्ही मला एखाद दिवस सांगा, ते पाठ बंद ठेवा, येऊन सामुदायिक नामस्मरण करू आपण त्यांच्या बरोबर, त्याच्याबद्दल
समन्वय केला नाही. आपण घेऊ शकतो, हे कळत आपलं नामस्मरण केलं तर आपलं काय आम ब्रह्मास्मी कुठे जाईल काय, आपलं ते आहेच आहे, ते आहे की नाही, त्याच्यामध्ये काही नाही. म्हणून आपल्याला हा होणारा जो बुद्धिभेद आहे तो बुद्धिभेद आपला होऊ नये, त्याला म्हणतात स्वतः उत्थान. आपल्याच मनात कधी शंका येतात. परता उत्थान म्हणजे दुसऱ्या लोकांनी सांगितलं की त्यांच्यामध्ये काय होतं, भेद, त्यांच्या बुद्धीमध्ये भेद होतो आणि मग तो मनुष्य त्याच्यापासून काय होतो, परान्मुख व्हायला लागतो. ज्याच्या त्याच्या श्रद्धा आहेत. आता आम्ही काशीला गेलो होतो, तिथे एक विद्वान, आता ते गेले, तर त्यांनी सांगितलं की वेदांत श्रवण हे काशीमध्येच करावं लागतं, दुसरीकडे फलीभूत होत नाही. आणि ते काय म्हणणे, हा माझा अनुभव आहे असं म्हटले. ते काय माझा अनुभव आहे ते म्हणणे, मी आळंदीत इंद्रायणीच्या काठावर 15 वर्ष वेदांत चिंतन केलं आणि मला तिथं काही आणि तेच ग्रंथाचं चिंतन मी केलं आणि मला समाधान झालं आणि हा माझा काय आहे अनुभव आहे असं म्हणणे. तो भ्रमिष्ठ आहे म्हणे. तर याचं कारण काय आहे, हा त्याचा अनुभव आहे का हा भ्रामक अनुभव आहे, तो असं सांगायला लागला. तो म्हणजे तुम्ही सगळे आळंदी सोडून द्या, काशीला सरळ येऊन राहा. हे स्वामी महाराजच कशासाठी जो अनुभव आहे त्याच्यापेक्षा आपल्याला काय पाहिजे, यथार्थ सत्य अनुभूती जी याला म्हणतात, ती आपल्याला जर भेद मावळाला, आत्मा निर्वाळाला विश्वाकारी. आणि तत्त्वमसी विद्या काशीला ऐकली पाहिजे का कुठे ऐकली तरी चालते, कुठे ऐकली तरी चालते. तुकाराम महाराजांचा अनुभव आहे का काशीला तो दादोबा कोंडदेव चाललं तर त्यांनी काय दिलं, अभंग लिहून दिला. काशीला गंगेमध्ये काशीनाथाला तुम्ही विश्वनाथ दिनरंग कमी आणि तुम्ही वारकरी, मी कुठे जाणार नाही, आहे की नाही. देव माझा देव समर्थ आहे, जे काही कुठं असेल ज्ञान भक्ती सर्वच्या सर्व मला तो माझ्या जवळ आणून देईल. त्याची प्रतिज्ञा आहे, तेषाम सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम, दृढ निष्ठेमध्ये राहिलेले तुकाराम महाराज. मग ते काय म्हणतात, ही तत्त्वमसी विद्या मला कुठं फलीभूत झाली, देवला आपल्या वाड्यात डोंगरावर. तत्त्वमसी विद्या म्हणजे याचा अर्थ वेदांत श्रवणाला प्रवृत्त झाल्यानंतरही आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारसाठी आपल्या हातात असं नाही, बुद्धिभेद व्हायला काही वेळ लागत नाही. आमचे एक मित्र आहेत, ते जवळजवळ 15-20 वर्ष या संप्रदायात मोठी आणि ते दुसऱ्या संप्रदायात गेले आणि ते म्हटले की आता हे मला काही नको, कारण माझं याच्यामध्ये काही झालं नाही, समाधान झालं नाही. काही सांगितलं आणि त्याचा त्यांच्यावर प्रभाव झाला. तेव्हा तुकाराम रामेश्वर भट्ट कसं म्हणतात की रामचंद्र त्यांची पूजा, आता बवळा जाऊन पहा, तिथं त्यांचं पूजा जी मूळ परंपरेची पूजा आहे रामचंद्र भगवंताची, ती त्या ठिकाणी आहे. तर तिथं तुकाराम महाराजांचा आपल्या रामेश्वर भट्टाचा अभंग आहे. रामेश्वर भट्ट जगद्गुरु तुकोबारायांचं जेवढं तोंड भरून वर्णन करतात, एवढी संस्कृत वाङ्मयाचे श्रीगुरूची स्तुती कोणाल, भक्त भागवत जीवनमुक्त संत महिमा अत्यद्भुत चराचरी ना ग्रह मिळी जगदांदे गिळी पहिलं उदयाच्या वेळी केलेले आहे. तर ते तुकोबारायन त्याच्या जवळ अशी प्रार्थना करतात की न घडो याचे पायी बुद्धीचा व्यभिचार. इष्टदैवत जे आहे ना रामेश्वर भट्ट, आपले इष्टदैवत जे रामचंद्र प्रभू, त्यांच्याजवळ प्रार्थना जी खूपच श्रद्धा जडलेली. ही गोष्ट खरी, पण त्यांना वाटतं ही जडली, पण याचा कठीण योगावून तुकोबारायांची प्राप्ती झाली खरी. परंतु आता जर आपल्याला कदाचित की आता माझ्या ठिकाणी ह्या बुद्धीचा व्यभिचार नको, आणि मागतात कोणाकडं, आपल्या इष्टदैवताकडे मागतात. कधी आपण किती जरी प्रयत्न केला कधी ना कधी आपल्याला स्वसमाधानासाठी वेदांताला शरण यावं लागतं. कारण का, आतापर्यंत ह्या सृष्टी चक्रामध्ये जेव्हा मानवाला परिपूर्ण समाधान, तृप्ती, शांती, परमाशांती प्राप्त करून घ्यायची, त्यावेळेला त्याला मी ब्रह्मा कोणालाही शांती प्राप्त झालेली नाही. आतापर्यंत सृष्टीचक्रात स्वर्गातल्या देवांना काही देवताधिकरण म्हणून एक ब्रह्म मनुष्य जन्मातच ज्ञान होतं. वेदांताचं जर चिंतन केलं तर कधी कधी देवांना देखील, इंद्रादी देवांनाही झालेले, पण कशाने ज्ञान झालेले, ते बृहस्पतीला शरण येऊन त्यांनी, आणि त्यांना हे ब्रह्माचं सत्यत्व, जगताचं मिथ्यात्व, जीवाचं आणि ब्रह्माचं एकत्व याचं जेव्हा ज्ञान झालं, अर्थात आपल्यालाही दुसरा पर्याय नाही. त्यामुळे आता जरी आपण सोडून गेलो तरी सुद्धा आपल्याला कधीतरी पुन्हा काय करावं लागेल, तर आता आलेलं. आणि आपण दृढ निष्ठा जर ठेवली तर आपल्याला आपल्या जीवनाची जी दिशा आहे ती केवळ वेदांताच्या असणाऱ्या सिद्धांताकडंच सरळ रीतीनं, भगवान आमची ही जी निष्ठा आहे अशा प्रकारची राहू दे. याच्यासाठी स्वामी महाराज एक विनोदानी गोष्ट सांगायचे. एका सावकाराकडून त्याला काय कुळ, त्या कुळाने 100 रुपये व्याजाने घेतले
1 वर्षानंतर सावकार आला आणि त्यांनी सांगितलं की पैसे आहेत ते तू दे 100 रुपये आणि त्याचे व्याज, मी तुमचे पैसे. तर त्यांनी सांगितलं तू जर देत नाही तर या ठिकाणी मला 100 कांदे खाऊन दाखव, दुसरं काही मला शासन करा पण 100 रुपये देऊ शकत नाही. त्यांनी सांगितलं 100 कांदे खा. याला वाटलं जाऊ द्या होईल थोडा त्रास, हे माहीतच आहे, पण तो म्हटला की खाऊन दाखवतो. त्याने आपल्या शेतातल्या स्वयंमारा बोऱ्या त्या कांद्याच्या अशा निवडल्या आणि खायला लागल्या. तर सांग 100 रुपये देईल. जेव्हा त्याच्या जिभेची एकदम दाह झाला मग त्यांनी सांगितलं ठीक आहे देणं होत नाही. मग ते म्हणले तू दिले पाहिजे. त्यांनी सांगितलं सांगा मी ते घेईल, ती शिक्षा स्वीकारेल. मग त्यांनी काय सांगितलं, त्यांनी सांगितलं की तू 100 मिरच्या खाऊन, मला मोठा आहे समजा, छोटा जरी खाल्ला तरी त्यांनी त्रास झाला. 100 मिरच्या त्यांनी बारीकशा काढल्या, परंतु त्या नेमक्या होत्या अतिशय तीक्ष्ण. 4-10 मिरच्या खाकर तुमचे पैसे देईल, पण मिरच्या आणि कांदे महागायला आला. पुन्हा त्यांनी सांगितलं काय सांगा तुम्ही 100. त्यांनी सांगितलं मी तुला 100 जोडे महाग. त्यांनी विचार केला पाठीवर काही थोडी वेळ जखम वगैरे ड्रेसिंग. त्या पूर्वीच्या काळात तुम्ही पाहिल्या असल्या पूर्वी नालाच्या चप्पल होत्या, आता कोणी वापरत नाही. लोखंडाचे नाल आणि त्याच्यात खिळे ठोकलेले होते. त्यांच्या चपला आता हाताने उचलणार नाही तर पायाने सहज चालवत होते त्यांचे. त्यांनी ते जागेवर पुन्हा पुन्हा मारायला सुरुवात केली. 10 त्या तो ओरडायला लागला 100 रुपये दे नाहीतर आता 100 मोजून मारणार. ऐकी मोजून मारा सांगितलं त्याच्यामुळे. तर त्यांनी सांगितलं की देतो म्हटला. गेला कुठं शेजाऱ्या पाजाऱ्याकडून उसने आणले, गोळा करून आणले दिले. मग स्वामी महाराज सांगायचे की 100 रुपये खाऊन कांदे खाऊन देण्यापेक्षा अगोदरच का दिले नाही. तसं आपल्याला आपल्या जीवनात कधी ना कधी वेदांताला शरणागत व्हावंच लागणार आहे. मग ते कांदे खाऊन त्याला शरणागत होणं हे चांगलं आहे. तो योग भगवान प्राप्तच करून प्रार्थना करून आपण चिंतन करीत राहायचं. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम